आपण पडलेला वॉटर याच्या बाजूला बीके रिसॉर्टच्या बाजूला सीएनजी पंप आहे हो. इथं आल्या आता गॅस भरायचे माझ्या बरोबर येतो बाहेर पण गाडी गॅस नव्हती मग इथं आलो तर इथून फुल करून घ्यावं आपण गॅस मग इथून जाऊ डायरेक्ट सोडायला या ना बघा यार ना हा काय हां ते मोबाईल खायचे हां मोबाईल खायची वस्तू का तुला बघा मोबाईल घेतलं खातं हां अण्णा कोणाले दीदी कुठे आहे दीदी दीदी कुठे आहे दीदी आली हां दीदी आली अण्णा टायर झाले पंक्चर आपला रिद्धी पण दिसली रस्त्यात इथं याला बनवायचं मी चौपुडी मस्त ज्यादा टीका मत करते मीडियम मिरर हे काय वाजल्यानं पावणे बारानं ही पोर बघा कशी खायला बी लागली माझी वेपरीवर घसारले माझी पोर आता इकडे जेवण गरम करतो एकीकडे ताट करले म्हणा सो चला आता जेवून घेऊ आपण मग उशीर बी जाम झाले फटाफट जेवू आणि झोपू मस्त येईल नॉर्मल पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर वाजल्या 8 लवकरच उठलो तर पहिला गाडी पुसून घेतली आपली गाडी जाम घाण झाली ती माहिती आहे आपल्याकडे रस्त्यांची कामं चालू आहेत ना त्याच्यामुळे गाडी जाम घाण होतं सो उठून पहिला गाडी पुसली आता चाललं जरा बाहेर जायचा एक भाडा आहे त्याच्यानंतर मी दाखवता कुठं आहे दाखवायला भेटला तर ते लोकांनी जर शूट करून दिला तर नाही तर मग आपण नाही करू शूट चला तोपर्यंत आपण जाऊ आता दाखवतो तुम्हाला मी कुठे जातो ते आलो आहे आता मेन रोडला आपला मुंब्रा मुंब्रा रोड नाही हा आहे ओल्ड मुंब्रा पनवेल रोड आहे कारण पहिला हा रोड ओल्ड मुंब्रा पनवेल रोडने याच नावाने ओळखत होता आता मुंब्रा शिलवाडा असा रोड झाला सकाळी सकाळी निघायला बरं वाटतं पण काय आहे ना थंडी असतं त्याच्यामुळं काय जमत ना जास्त उठायला वगैरे आज जायचा होता बाहेर म्हणून उठायला झाला मला सकाळ सकाळला रोड पण एकदम खाली असतात कौशाला आता इथं नाश्ता करता मस्ती आहे की अण्णाजवळ इडली मेंदूवडा काहीतरी खाऊ मग जाऊ आलो आता मुंब्रा स्टेशन जवळ मुंब्रा रेल्वे ट्रेन पण आली समोर बघा एम गेट जवळ आहे मी जो एम गेट मुंब्र्याचा आता ही लोक आली का इकडं यांना घेऊन जातोच पण पडलेला वॉटर याच्या बाजूला बीके रिसॉर्टच्या बाजूला सीएनजी पंप आहे हो. इथं आल्या आता गॅस भरायचे माझ्या बरोबर येतो बाहेर पण गाडी गॅस नव्हती मग इथंच आलो तर इथून फुल करून घ्यावं आपण गॅस मग इथून जाऊ डायरेक्ट सोडायला या ना आलो आत्ताच घरी गॅस तर भरली आपण तिथंच ना आता इकडे बघा इथं चालले उठले न कुठं ही बघा उठले ना बघ कशी हां केस बांधा केस धुली मग जा जा मी गाडी धुता जरा मोठी बरेच दिवस चावी काय ठेवली मी मोठी बारकी रिक्षाची आतमध्ये ठेवली होती इकडे हो याने ठेवली कुठं चालले आहे आज कौशाला कळा चालले आहे माहिती आहे का जरा एक कार्यक्रम आहे त्यांचा इथं छोटासा त्याच्यासाठी चालली ती रीतीने ती आपल्याला कसं टाईम नाही भेटत ना त्याच्यामुळं आपल्याला जाणं ना होती तर आपला टाईम जो असतो तो जरा थोडा वेगळा असतो जायचा यांना कसा फ्री माणसं आहेत नाही त्याच्यामुळं काय या आम्ही म्हणतो जा तुम्ही अटेंड करा कार्यक्रम काय तो नाही का हां ना चला आता जरा याचं कपडं धुणं चालू आली इथं ते कपडं धुवलं तर मग यांना सोडायला जायला लागेल कौशाला आपल्याला यांना सोडून आलो का मग आपण जेवून झोपू आणि नंतर आपल्या कामासाठी जाऊ काय करतं दर आई जेवत कोण जेवते तू जेवते माझी पोर कुठे बसले साली ही बघा कशी बसले कंटाळा आंबाट गेले हो त्यांचा मांदिरांचा आंबाट
अरे बापरे हो कलेजी पण आहे ताईनी. अरे बाबाचा काय बाबाचा बी कलेजी पाव ना अंडा बस. मी एकच टाकून काय हा हो का अरे वा. चामू बघ ही चामू. ही चामू बघ माझी. ही चामू हे माझे चामू. माझा चामू हे माझा चामू बघा. कशा कवडलं बघा बघा. हे बघा माझा चामू बघा. माझा चामू. दोन दोन चामू माझे. दोन दोन. गुगली नको करू. काय केलं गुगली करतो मला. पडशील. ही मोबाईल येतो माझा तो दुसरा वाला. तो वाला नाही ना लढतं ना ती काही पटणार होतं ना. हिचं गाणी लावले चालतं बघा आता कशी. हिचं चालले डान्स. मी आता बसल्या जेवायला मस्तपैकी. चले भात बुगवार. वाव ग्रीन चिकन. ओहो हमको बहुत अच्छा लगता है. आता गाणी लागलं शाही बाबाचा झुरा. बेटा रिमोट घेऊन ये इकडे तो. आण ना इकडे रिमोट. आता चालल्या यांना सोडायला कौशाला. त्यांच्याकडे जरा एक कार्यक्रम आहे. रिद्धी तर मॉडेलच झाले एकदम. किती वर्ष झाले आपल्या लग्नाला. किती वर्ष झाले लग्नाला. 8 वर्ष. अरेंज झाला आपला का झाला. कुठला अरेंज झाला. हिला इच्छा तर मी कळला आमचं. हा रिक्षात 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 रिक्षात. अरे बेटा रिक्षामध्ये मस्त बघ ना आपली फटाफट जावं पण मस्त फुल हवा शीर एकदम. चल ये बस माझा बच्चा. थांब बसून होतं 1 मिनिट. धुलं सगळी जाम धूल बसली ती. एखाद दिवशी सांगेन तुम्हाला आमची गोष्ट लव्ह मॅरेजची. कसा लव्ह मॅरेज झाला आमचा. एखाद दिवशी एखाद ब्लॉग बनवूया आपण त्याच्यावर नाही का. चला आता चाललोय आम्ही मामाकडे रिद्धीच्या. परत आज आली मामाकडे. हा आज परत आली रिद्धी मामाकडे. काल फक्त मम्मीच आली होती. आज ती पण आयला या जोडीला. बघा यार ना काय. हा ते मोबाईल खायचे. हा मोबाईल खायची वस्तू का तुला. बघा मोबाईल घेतलं खातं. हा अण्णा कोण आले. दीदी कुठे आहे. दीदी कुठे आहे. दीदी आली. हा दीदी आली. अण्णा आत्ताच सोडून आलो त्यानं मस्तपैकी. आता घरी आल्या मस्तपैकी जरा आराम करू. कारण आपल्याला जरा जायचं आहे गाडीवर परत. मग उद्यापासून आपल्याला काय सुट्टी तर आपली मग जाताच येणार ना आपल्याला. म्हणून आजच गाडीवर जाऊन येऊ. शेवटचा दिवस. 2-3 दिवस नाही भेटणार जायला. 3-4 दिवस बघूया जसं होईल तसा. 5 वाजल्या आणि आपण निघलोच जायला गाडीवर. बॉटल विसरली पाण्याची बघा. पाण्याची बॉटल बाहेरचं पाणी पियाला कसं तरी वाटतं म्हणून आपण घरातूनच पाणी घेतला भरून आपला. आणि झालं असं का पंक्चर झाले टायर. आता बघूया किती बसला किती ना. मग वाटलं असं हे करू आपण. काय थोडाफार बसला आहे टायर आणि तसंच न्यायला गेला. आता टायर झाले पंक्चर आपला. रिद्धी पण दिसली रस्त्यात. इथं याला बनवायचं मी चौपुडी मस्त. ज़्यादा टीका मत कर मेरे मेरे यह काय आहे. इश्तियाक बाईने खोलले. थोडासा साईडला पंक्चर आहे. साईड आहे ना. साईडला कुठं पंक्चर काय लागले ते काय माहिती. एकदम बारीक दिसतो बघा हे वाला. हा वाला पंक्चर आहे. दूसरे से लेके गया. नहीं अपने इधर नहीं करा. बघूया आता काय आहे. वाई उसका ना साईड पंक्चर होता. काढला त्याने आता तो पंक्चर साईडचा. काय दिसत तर नाही. चला झाले आता तो लावून फिटिंग करून घेतो. मग निघू इथून रिक्षावर मस्तपैकी आपल्या. आपला टायर तर झाला रेडी मस्तपैकी लावून. आता निघू आपण रिक्षावर. चला
गण्याबाई यो गण्याबाई 11 आणि मी आता इच्छा सलून मशीन निघल्या मस्त केस बीस कपलं दाढी बिडी गेलं उद्या लग्नात जायचं आपल्याला आणि त्याच्यामुळे एवढा टाईम झाला कारण 10 वाजता आलतो 11:15 झालं म्हणजे जवळजवळ 1.25 तास झाला माझा इथं त्याच्या इथं पण कस्टमर होतं त्यांनी बोललेलं मला लवकर आहे पण मी थोडा लेटच झालो आपली गाडी लागली इथं मस्त की आणि यो गुड्डू यो पण एक मस्त एक नंबर कारागीर आहे यो पण केस बीस भारी कपतं जर तुम्हाला यायचं असेल तर खार्डी गावाची इथं यो ब्लू डायमंड तिथं या आणि याच्या दुकानात येऊन तुम्हाला काय दाढी करायची शेविंग करायची केस कापायचा कलर करायचा तुम्ही करू शकता चल आता आपण पण निघूया आपल्या घरी आता झाल्या घरा 11:30 वाजल्यान लॉक मला घेटाळा इथं खाऊ घेतले दूध घेतले यांना ना आता आपण जाऊ वरती मस्तपैकी चला माईचं असं झोपली असं गेलं तर सॉल्व करता पहिला ना मग भेटता तुम्हाला चला वाजल्यान 11:15 ही पोर बघा कशी खायला बी लागली माझी वेपरीवर घसारले माझी पोर आता इकडे जेवण गरम करतो एकीकडे ताट काढले म्हणा सो चला आता जेवून घेऊ आपण पण उशीर बी जाम झाले फटाफट जेवू आणि झोपू मस्त की बघा ह कोणची बायको अशी करतचे 11:15 वाजता जेवण देते बघा मस्तपैकी छानपैकी गरम करून दिली तिने आपल्याला आता आपण मस्तपैकी जेवूया आणि मग भेटा मी तुम्हाला आता वाजल्या 12:10 आता जेवण झालं माझा बघा माझी पिल्लू अजून जागी आहे हां बोल चला गुड नाईट आता अशाच नवीन ब्लॉगमध्ये आता आपण उद्याच्या भेटू ये